चाकण वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने आमदार बाबाजी काळे यांनी चाकणकर वाहतूक कोंडी संघर्ष समिती व सर्व पक्ष यांच्या आंदोलनाची दखल घेऊन विधानसभेत प्रश्न व चर्चा घडवून आणली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांच्याकडे तळेगाव शिक्रापूर रस्त्याविषयी बैठक लावून घेत त्या कामाची निविदा प्रसिद्ध करून घेतली। तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास या बाबी आणून देऊन त्यांच्या उपस्थितीत पीएमआरडीए बैठक घेऊन या भागातील तब्बल 11 रस्ते कामाच्या निविदा काढण्यात आल्या। तसेच अन्य रस्ते भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेत आहेत। याबाबत जिल्हाधिकारी आणि भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहे। याबाबत आज पुन्हा पीएमआरडीए आयुक्त यांची भेट घेऊन सर्व कामांचा आढावा घेऊन तातडीने कामे मार्गी लावली असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी पुणे लाईव्ह न्यूज बरोबर बोलताना सांगितले। खेड तालुक्यातील सर्व नागरिकांना आज सांगण्यास मला खूप आनंद होतोय की आपल्या चाकण ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं मी स्वतः आमदार या नात्यानं असेल, चाकण कृती समिती असेल, चाकण पंचक्रोशीतील नागरिक असतील, उद्योजक असतील, कामगार वर्ग असेल, यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज खेड तालुक्यामध्ये चाकण परिसरातील 9 रस्त्यांना 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। या सर्व गोष्टीच्या पाठीमागे सातत्यानं पाठपुरावा करत असताना आंदोलन असेल किंवा मंत्री महोदय असतील यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडे असणारा पाठपुरावा असेल, या भूमिकेतून आपल्या पालकमंत्र्यांनी केलेला चाकणचा दौरा, शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात झालेली बैठक, त्याचबरोबर पीएमआरडीने वेळोवेळी घेतलेल्या बैठका, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून 9 महत्त्वाचे रस्ते त्या ठिकाणी निवडले गेले होते। त्यामध्ये आपला सावरदरी ते खालुंबरे, कुरळी फाटा ते कुरळी, त्याचबरोबर कुरळी ते निगोजे, निगोजे ते मोई, मोई ते चिखली, त्याचबरोबर चाकण आळंदी फाटा ते आळंदी, त्याचबरोबर आपल्या चरोली आळंदीचा बायपास चरोली खुर्द ते मरकळ रोड, आणि त्याचबरोबर आपल्या सुदुंबरे ते वासुली गाव आणि इतरही अनेक रस्ते या ठिकाणी 100 कोटीमध्ये मंजूर झालेले आहेत। या सर्व कामाची टेंडर उद्या किंवा परवा फ्लॅश होऊन दिवाळीनंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन खऱ्या अर्थानं आचारसंहितेपूर्वी कामांना सुरुवात होईल। या सर्व गोष्टीच्या पाठीमागे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री आणि तथा उपमुख्यमंत्री महोदय, पीएमआरडीचे आयुक्त योगेशजी म्हसे साहेब आणि त्यांचा सर्व संबंधित स्टाफ